एखादा व्यक्ती मागासवर्गीय जातीच्या भरोश्यावर जर निवडणूक लढवत असेल तर त्याने त्याचं व्हॅलिडिटी ही निवडणूक फॉर्म भरताना सादर करावी, किंवा व्हॅलिडिटी समितीकडे त्यानं जात पडताळणी करण्याकरता अर्ज दिलेला आहे याची चिठ्ठी सादर करावी आणि 6 महिन्याच्या आत त्यांनी ती व्हॅलिडिटी आणावी, असा सरसकट नियम आहे. असा नियम असताना जर एखादी व्यक्ती मागासवर्गीय नसताना जर ती निवडणूक लढवते आणि निवडून येते तर त्यांची जबाबदारी जास्त वाढते. त्यांचा जातीचा दावा त्यांना सिद्ध करणं भाग आहे, त्याशिवाय जातीचं सर्टिफिकेट मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही. मुळात त्या SC नाही आहेत, त्या OBC आहेत, हे आम्ही ठामपणे सांगतोय. OBC असताना त्यांनी मागासवर्गीयांचं खोटे सर्टिफिकेट करून निवडणूक लढवलेली आहे, हे आम्ही बोलत नाही, येत्या काळामध्ये सिद्ध होणार आहे. त्यासाठी जे आता आम्ही त्यांच्या विरोधात जर आरोप केलेले आहेत किंवा आम्ही त्यांच्या व्हॅलिडिटीला जर चॅलेंज केलं आहे तर आम्ही आमच्याकडनं पुरावे देणे आम्हाला भाग आहे. म्हणून आम्ही कायदेशीर जिथं आम्हाला असं वाटतं की हा पुरावा आपल्यासाठी कामा पडेल तिथं आम्ही या संजयभाऊ सावकारे किंवा रजनीताई सावकारे ह्या कुठेही अर्जदार नाहीत, त्यामुळे त्यांचा या गोष्टीशी काही संबंध नाही. पण आम्ही रीतसर अर्ज केलेला आहे, रीतसर आम्ही शासकीय पावती फाडलेली आहे आणि रीतसर शासकीय पावती फाडून आम्ही ते पुरावे गोळा करून सिद्ध केलेले आहे. इथून अजून आम्ही पुरावे दिले म्हणजे ते व्हिजिलन्सचं स्वीकारलंच पाहिजे असा नियम नाही. आम्ही एखादा कागद जरी दिला तरी त्या कागदाची शहानिशा हे व्हिजिलन्स करते, ती पडताळणी समिती प्रत्यक्ष जाते. जर ते उद्याच्या दिवशी आम्ही काश्मीरमधला आणला असता तरी व्हिजिलन्सवाल्यांना काश्मीरमध्ये जाऊन त्या गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात. असं नाही होत की युवराज दगडू लोणारी याने अर्ज दिला आणि कागद दिले म्हणजे ते पूर्ण ग्राह्य आहे, असं होत नाही. ते ग्राह्य आहे किंवा नाही आहे, ते खरे आहे की खोटे आहे, याची शहानिशा ही व्हिजिलन्स करत असते. आणि समिती एखाद्या एवढ्या मोठ्या केसमध्ये कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. जर त्या खऱ्या असतील तर त्यांनी त्याचे डॉक्युमेंट द्यावे, त्या खोट्या आहेत याचे आम्ही डॉक्युमेंट देतोय, आमचे डॉक्युमेंट खोटे हे त्यांनी सिद्ध करावे. हे खोटे आम्ही सांगतोय किंवा आम्ही म्हणतोय म्हणून नाही किंवा ते म्हणताय म्हणून नाही होणार. ते व्हिजिलन्सवाले त्याची शहानिशा करतात आणि त्यानंतर ते निर्णय घेतात. त्यामुळे शासनाच्या जो समिती आहे त्या समितीवर जर त्यांचा विश्वास नसेल तर मग त्याचा कोणावरच विश्वास असू शकत नाही असं मला ठामपणे वाटतं. ही काम करायची पद्धत आहे. असं नाही होत की आम्ही पुरावे दिले पासून त्यांच्या पूर्ण कुटुंबियापर्यंत सर्वांचे कागदपत्र आम्ही काढलेले आहेत. आम्ही ओरिजिनल कागदावरच्या सत्यप्रत काढलेल्या आहे आणि त्या सत्यप्रत व्हिजिलन्सवाल्यांनी पडताळणी करून त्याच्या बाबतीत ते रिपोर्ट देतील. अच्छा, इसके पीछे आपको कोई साजिश लगती है? रंजीत सावकर के खिलाफ कोई साजिश हो रही है? क्योंकि अभी नगर अध्यक्ष मैडम हमेशा बोलते थे गरीब हूँ, मैं शादी चल हूँ, इसके पीछे कोई बड़ा नेता का कोई हाथ है? रजनीताई सावकारे ह्या मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांच्यावर आरोप केले जात आहे. त्या 1832 मतांनी त्यांच्या विरोधात पराभूत झाल्यामुळे त्यांना असं वाटणं हे त्यांचे विचार आहेत. परंतु जर तुम्ही चोरट्या मार्गाने मागासवर्गीय नसताना मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन निवडणूक लढवत असाल आणि तरी तुमच्या विरोधात आम्ही बोलू नये अशी जर तुमची अपेक्षा असेल तरी अपेक्षा फोल आहे. तुम्ही खोटे आहात म्हणून आम्ही जग जाहीर खोटे आहात तुम्ही हे आम्ही सांगणार. आणि जर तुम्ही खरे तर तुम्ही तुमचा दावा सिद्ध केला पाहिजे. त्यांच्यासोबत आमच्या अनेक नगरसेवकांनी आमचे बौद्ध समाजाचे 4, त्यानंतर आमचे मेहतर समाजाचे 1 असे 5 मागासवर्गीय नगरसेवक आमच्याकडनं निवडून आले. त्यांच्या व्हॅलिडिटी निवडणुकीनंतर आतापर्यंत येऊन गेल्यात, कारण त्यांनी खरे ते पुरावे दिलेले आहेत, खरे ते कागदपत्र दिलेले आहे. यांची व्हॅलिडिटी यासाठी होत नाहीये की यांनी संपूर्णपणे कागदावर खाडाखोड केलेली आहे. नगरपालिकेच्या रजिस्टरमध्ये सुद्धा आता एक रजिस्टर असा आहे की त्या रजिस्टरमध्ये 1975 सालचं त्या रजिस्टरमध्ये एकाच्याही जातीचा उल्लेख नाही, एकाही जातीचा उल्लेख नाही. हा एक कागद आहे, हा नगरपालिकेतनं त्यांनी आता काढलेला आहे. 30 तारखेला वॉटर सप्लाय मध्ये सीओना वेठी धरून त्यांची सही करून सत्यप्रत पाठवली. त्याच्यामध्ये आपण बघत असाल की एकाच्याही जातीचा उल्लेख नाही, संपूर्ण रजिस्टर मध्ये कोणाच्याच जातीचा उल्लेख नाही. आणि यांनी खाली
स्वतःच्या हाताने चमार लिहिलेलं आहे. कोणीही सांगेल की अक्षर कोणाचा दुसऱ्या व्यक्तीचा आहे म्हणून. मुळात महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जो चमार आडनाव असलेलं एकही डॉक्युमेंट नाही. मग एकही डॉक्युमेंट नसताना महाराष्ट्रामध्ये असं जर तुमची जात आहे किंवा आडनाव आहे तर चमार आडनावाचं एखादं डॉक्युमेंट दाखवा. कोणत्या भरोशावर हे चमार लिहिलं गेलेलं आहे? हे डायरेक्ट हाताने लिहिलं गेलेलं आहे. हे रजिस्टर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कोणाच्या ऑफिसमध्ये गेलं आणि तिथं कोणी खाडाखोड केली आणि कोणी लिहिलं हे यथावत सगळं सिद्ध होणार आहे. ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे नकली कागद देण्यासाठी मदत केलेली आहे ते सर्व जेलमध्ये जाणार. आणि ज्यांनी ज्यांनी दावा ज्यांचा खोटा ठरला तर ते सुद्धा जेलमध्ये जाणार आहेत. उद्याच्या दिवशी जर आम्ही खोटे कागदपत्र दिले आमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे हा आता चेंडू फिलहाल निवडणूक आयोगाच्या जे जात पडताळणी समिती आहे त्याच्याकडे. जात पडताळणी समिती अशा कोणतेही अचानक कागद दिलेल्या याच्यावर ग्राह्य न धरता ते त्याची व्हेरीफाय करतात, सर्व प्रकारची चौकशी करतात, त्याचा ते अहवाल करतात आणि त्या अहवालानंतर त्याच्यावर निर्णय होतो. ह्या प्रकारची ही पद्धत आहे. त्यामुळे हे साचीस बिजीस बी गरीब घरची पोरगी आता हे जुन्या गोष्टी झाल्यात. आता तुम्ही निवडून आलेले आहेत. ह्या भुसावळमध्ये 18 पगड जातीचे लोक गरीब आहेत. आज रोजी तुमच्या अण्णाभाऊ साठेनगर मधल्या महिला त्यांच्या पाण्यामध्ये किडे आहेत. त्यांनी तो व्हिडिओ पाठवला. तुम्ही एकेकडे स्वच्छ पाणी देऊ शकत नाहीये, एकीकडे तुम्ही 5 दिवसाचं पाणी देऊ असं घोषणा करता. 5 दिवस सोडा, 12 दिवसानंतर येते. आता 10 दिवसावर येत होतं आम्ही समजू शकत होतं. परंतु जर तुम्ही वल्गना करत असाल की आम्ही 5 दिवसांनी देऊ तर द्यायला पाहिजे. तुम्ही ना नाही देत असे ते तुमचं अपयश आहे. तुमचं अपयश लपवण्यासाठी माझं कोणी ऐकून घेतली पर्सेंटेज तरी चेक निघतायत, लोकांच्या फायली दाबवल्या जात आहेत, लोकांच्या घराच्या परवानगी दाबल्या जात आहेत. तेव्हा तुम्हाला कोणी अडवत नाही आणि आताच तुम्हाला कसं काय याच्यासाठी अडवलं जात आहे. तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही बैठका घ्या, तुम्ही कर्मचाऱ्यांशी बैठका घ्या, तुम्ही निर्णय द्या, तुम्ही त्यांना लेखी आदेश काढा. गावामध्ये कामं करायची नाही आणि आपण अपयशी ठरल्यानंतर लोकांवर खापर फोडायचं हे बंद करा. ही लोक भुसावळकर जनता सुज्ञ. तुम्ही असे किती खोटे कांगावे केले तरी भुसावळकर जनता खरं काय ते समजून आहे. तसेच गायत्री मॅडम जे वारंवार म्हणता की मी गरीब घरातून आलेली आहे, गरीब घरातून आलेली आहे, माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे मी सुद्धा गरीब घरातून आलेला आहे. मी 3 वेळा नगरसेवक झालेलो आहे सिंधी कॉलनी या भागातून. निवडून यायला फक्त कर्तृत्व लागतो, अमिरी गरिबी लागत नाही. आणि तुम्ही जे म्हणताना भाजपवाले माझ्यावर खोटा आरोप करतात तर माझा अजून एक म्हणणं आहे की त्यांचे एक चुलत भाऊ आहे अंकित गौर म्हणून, त्यांच्यात सुद्धा दाखला समितीनं अवे ठरवलेला आहे. आणि मी गायत्री बंगाळे नगराध्यक्ष मॅडमला डायरेक्ट चॅलेंज करतोय, त्यांनी जर तुमच्या मार्फत चॅलेंज करतोय, जर त्यांनी त्यांची व्हॅलिडिटी आणून दाखवली तर मी माझ्या पदाचा राजीनामा दे टाकेन. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये मान्य करताय की तुमच्याकडे सर्टिफिकेटच नाही. तुम्ही जेव्हा भाषण केलं तुम्ही हे वाक्य वापरताय की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाहीये. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही होतं का फॉर्म भरताना? तुम्ही आता सर्टिफिकेट मागताय का? हे तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये सिद्ध करताय. याच्यावरनं मी एकच सांगेल तुम्हाला शेवटी की रजनीताई सावकारे, संजीवभाऊ सावकारे गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये यांच्यावरती साधं एनसी मीटर सुद्धा नाहीये. ते कधी पोलिटिक्सची पायरी सुद्धा चढलेले नाहीये. त्यांनी आजपर्यंत कोणाविरुद्ध अर्ज सुद्धा केलेला नाहीये. तर ते असे कोणताच अर्ज करणार नाही. माननीय प्रमोद भाऊ सावकारे स्वतः ज्या ज्या ठिकाणी यांचे नातेवाईक राहतात तिथं स्वतः जाऊन अर्ज देऊन फी भरून त्याने कागद गोळा केलेली आहे आणि ती कागद सदरील चौकशीसाठी कलेक्टर ऑफिसला कार्यालयाला जमा केलेली आहे. तिथं आपलं सर्टिफिकेट तयार होतं. त्या ठिकाणी खरं का खोटं हे चौकशीसाठी दिलेलं आहे. ते सिद्ध होणार आहे. त्याच्यामुळे गुन्हे कोणावर दाखल होतील ते वेळ आल्यावर समजेल. आज हे कोणी सिद्ध करू शकत नाही. परंतु मी एकच सांगेल की तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही स्वतः सिद्ध करून घेतलेलं आहे की माझं सर्टिफिकेट होऊ देत नाहीये. मग झालेलं सर्टिफिकेट काय होतं? जे तुम्ही भुसावळमधून जे सर्टिफिकेट तयार करून घेतलं त्या सर्टिफिकेट काय होतं? तुम्ही जे स्वतः इलेक्शन फॉर्म मध्ये सर्टिफिकेट भरलं ते सर्टिफिकेट म्हणजे काय होतं? निवडणूक आयोगाने स्वतः निवडणूक फॉर्म भरताना त्याच्यामध्ये कॉलम लिहिलेला आहे की तुम्हाला 180 दिवसात व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे. व्हॅलिड सर्टिफिकेट हजर करायचं आहे निवडणूक आयोगाने स्वतः लिहून दिलेला त्याच्यामध्ये. तर हा आमचा अधिकार नाही, त्यांचा पण मागण्याचा अधिकार आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा. आणि तुमच्याकडे कागदपत्र आहे, तुम्ही कागदपत्राची जोडजाड करा. आम्ही जर चुकीचं तिथं काही दिलं असेल तर ते आमच्यावर अपराध दाखल करतील. पण मी एवढं शेवटी सांगेल की संजीवभाऊ सावकारे, रजनीताई सावकारे
या क्लीन पार्टी आहे. आजपर्यंत इकडे पोलीस स्टेशनच्या फायरे सुद्धा चढलेल्या नाहीये. यांच्यावरती एनसी मॅटर पण नाहीये. राहिला बंगाळताईंचा विषय, त्यांनी कागद जमा करावे आणि सर्टिफिकेट घ्यावं. परंतु मी एकच सांगेल की त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे. त्यांच्या पोलिसातून हे सिद्ध झालेलं आहे. कारण नसताना शहरातलं नाव खराब होईल, शहरातलं वातावरण खराब होईल, आपसात कुठं मतभेद होतील. असं काहीच करू नका. आपलं शहर आहे शेवटी, ते आपल्याला चांगलं ठेवायचंय. एवढं सांगून मी सांगेल की तुम्ही सर्टिफिकेटची कागदपत्राची पडताळणी करा. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप धूमधडाक्यात साजरी केली आहे आणि त्याच महामानवाने तुम्हाला, आम्हाला आणि जे जे मागासवर्गीयांमध्ये येतात त्यांना एक आरक्षणाचा हक्क मिळवून दिलेला आहे. पण तो आरक्षणाचा हक्क कोणासाठी आहे की जे एक लिगल आरक्षण, म्हणजे त्यांच्यासाठी ते ज्या जातीत येतात त्यांनाच तो आरक्षणाचा अधिकार मिळू शकतो. आता नुकतेच काही घडामोडी घडत आहे. 2 दिवसाआधी आपल्या सन्माननीय नगराध्यक्षा यांनी एक नमूद केलं की सन्माननीय मंत्री नामदार संजय भाऊ सावकारे त्यांचे कागदपत्र होऊ देत नाहीये किंवा त्यांचे कागद बनवू देत नाही, थांबवत आहे. तर मी त्यांना एकच सांगेल, ताई तुम्ही जेव्हा निवडणूक लढवली 17 नोव्हेंबरला तुम्ही फॉर्म भरला, त्या फॉर्म भरण्याच्या 2 दिवसाआधीपर्यंत तुम्हाला हे माहित नव्हतं की तुम्ही मागासवर्गीय एससी मध्ये येता का ओबीसी मध्ये येता. अवघ्या सर्वांनी मी विनंती करतो, माहितीचा अधिकार टाकून तुम्ही विचारू शकता आणि सर्व मागासवर्गीय समाजालाही विनंती करा आपल्या माध्यमातून की आपण एक माहितीचा अधिकार टाकावा. त्यांना जातीचा दाखला किमान 2 ते 4 तासात जातीचा दाखला कसा काय मिळतोय तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं की त्या एससी आहेत. निवडणूक लागली, इथे राखीव मतदारसंघ झालं, तेव्हा त्यांना कळलं की त्या एससी आहे. जसं भाऊंनी सांगितलं त्यांची जात कोणती आहे, ते कुर्मीमध्ये येतात, ते ओबीसी येतात. तर मी ताईंना हे पण विनंती करेल की येणाऱ्या काळात जर ओबीसी झालं तर तुम्ही आपल्या नेत्यांना विनंती करावी की त्यांनी तुम्हाला ओबीसी मधून निवडणूक लढवू द्यावी. एससीचं आरक्षण घेऊन तुम्ही जे खरोखर एससी आहेत त्यांच्या आरक्षणावर गदा आणत आहात, त्यांच्या याच्यावर तुम्ही जे म्हणजे आरक्षणावर तुम्ही गदा आणून जो सर्वांना एससींना जो त्रास देत असाल तर हे योग्य नाहीये. जे कायद्याने होईल ते सर्व योग्यच होणार आहे. बाबासाहेबांनी जो कायदा दिला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून जे पण होईल, निर्णय लागेल, निकाल लागेल, तो आमच्या बाजूने लागो या त्यांच्या बाजूने लागो, तिथं कागद बोलणार आहे. कागद बोलतील. जसं भाऊंनी सांगितलं आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, सर्व पुरावे. काही काही ठिकाणी मी पण होतो, मलाही माहिती आहे कुठे कुठे काय घडलं काय नाही घडलं, सर्व मलाही माहिती, त्याची सर्व माहिती माझ्याकडे पण आहे. पण मी त्या ताईंना एकच विनंती करेल की आपण असं खोटं आरक्षण घेऊन ही जनतेची दिशाभूल केलेली, मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केलेली आहे. जर खरंच त्या एससी असतात, लिगल असतात, तर आम्ही स्वतः त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं नसतं आणि आम्ही कागदपत्र पुरावे काही जमा केले नसते. आम्हाला काही त्याची आवश्यकता नव्हती. जर त्या लिगल एससी असतात तर त्या एससी नव्हत्याच, म्हणून हे सर्व कागदपत्र आणि सर्व जमा केलं आहे. सर्व काही आम्ही तिथे पुरावे दिलेले आहे. आता जसं निकाल लागेल किंवा काही लागेल तर ते येणाऱ्या काळात जनतेसमोर येईलच. कोणी कोणाची दिशाभूल केली आहे आणि कोणी काय केलं. एक अजून काही बोलतात की चिरीमिरी देऊन, अरे बाबांनो, चिरीमिरी देऊन कोणी जातीचा दाखला घेतला असेल ते सर्वांना माहिती आहे. चिरीमिरीचा तो विषय काढूच नका. इथे नामदार संजय भाऊ सावकारांना चिरीमिरी द्यायची काय आवश्यकता नाहीये. ते एक चांगलं असं सन्मान्य व्यक्तिमत्व आहे, त्यांना याची काहीच गरज नव्हती. हे तर आम्ही केलं. आम्हाला वाटलं की त्या आरक्षणावर गदा येते म्हणून आम्ही पुढे आलो की आमच्यासाठी जे आरक्षण बाबासाहेबांनी दिलंय त्यावरती येणाऱ्या काळात भविष्यातही ते गदा येऊ नको म्हणून आम्ही पुढे आलो. त्यामध्ये रजनीताईंचा किंवा संजू भाऊंचा काही हस्तक्षेप नाही. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. भविष्यात आम्हालाही आमच्या मुलांनी, मुलाबाळांनी किंवा येणाऱ्या भविष्यातील पिढीने हे नको म्हणायला की आपण एससी होतो आणि तिथे ओबीसी माणूस एससीच्या याच्यावर निवडून जातोय. हे कसं तुमच्या काळात काय कसं झालं. तर आम्ही त्यासाठी पुढे आलो. बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार दिलेला आहे तो आमच्यासाठीच आहे. ताईंनी येणाऱ्या काळात ओबीसीत निवडणूक नक्की लढवावी याही मी त्यांना शुभेच्छा देतो. पण ज्या एससीचा त्यांनी लाभ घेतला तो म्हणजे एक अयोग्य प्रकारे त्यांनी घेतलेला आहे. त्यावरती नक्कीच निकाल लवकरात लवकर येईल. ते आपल्या समोर येणारच आहे. बस इतकंच बोलतो. 2 दिवसांपासून आपण बघत आहात भुसावळच्या आपल्या सन्माननीय नगराध्यक्षा गायत्रीताई यांनी रजनीताई सावकारे यांच्यावर आरोप केले आहेत किंवा त्यांनी ते आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळवू देत नाहीये. प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारे रजनीताई यांनी कोणताही अर्ज किंवा कोणताही निवेदन कुठेही दिलेलं नाहीये. आणि आमचे नेते प्रमोद भाऊ सावकारे यांनी जो अर्ज केलेला होता जात पडताळणी विभागाकडे की माननीय नगराध्यक्ष यांनी जे कागदपत्र जमा केलेले आहेत त्यांची पडताळणी होऊन मिळावी, आणि त्याचप्रमाणे जात पडताळणी विभागाने आपल्या भुसावळच्या माननीय तहसीलदार यांच्याकडे या पडताळणीविषयी
माहिती घेतली असता स्वतः माननीय तहसीलदार यांचे सहीनिशी स्वतः पत्र आहे. यांनी पत्रात असं स्वतः नमूद केलेलं आहे, प्रथम दर्शनी प्रमाणपत्राबाबत साशंकता निर्माण होते. हे पत्र माननीय तहसीलदार महोदय यांनी दिलेले आहे. यामध्ये वैयक्तिक हेतू कोणताही नाहीये. जे कागदपत्र योग्य आहेत ते बरोबरच आहेत. आणि जर तुम्ही खोटी जात करून जर निवडणूक लढवली असेल किंवा तुमचे बरोबरही असतील तर जे शासन किंवा जे जात पडताळणी विभाग जो निर्णय घेईल तो मान्य असायला पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक कोणाच्याही मनात किंवा तुमच्या किंवा आमच्या दुष्ट हेतू हा असायलाच नको. आपल्याला सर्वांना मिळून भुसावळचा विकास करायचा आहे आणि त्या विकासाला कोणीही अडथळा निर्माण करू शकत नाही. मी नगराध्यक्ष गायत्रीताई भंगाळेंना एवढंच सांगू इच्छितो की आपले जातीचे प्रमाणपत्र, आपल्या जातीच्या दाखल्या संदर्भात आपण योग्य असाल तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही. जेणेकरून तुम्ही काय चूक केली आहे, काय नाही केली आहे, ती जात पडताळणी विभाग व त्यांचे व्हिजिलन्स येणाऱ्या काही दिवसात ते सिद्ध करतीलच. त्याच्याकरता आपण त्या संदर्भामध्ये याच्यावर केस करू, त्याच्यावर केस करू, खोटे नाटे एसपींकडे अर्ज करू, हे न करता तुम्ही तुमच्या येणाऱ्या निर्णयाची वाट पहा. जेणेकरून आपण ह्या भुसावळ शहराला बेठीस धरू नका. आता पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं, आजच मी पेपरला वाचलं की 8-10 दिवसामध्ये पाणी यायचं, परंतु आम्ही वेठीच धरतो. अरे बाबांनो, आमच्याही 33 नगरसेवकांच्या वार्डामध्ये पाणी येत आहे, फक्त तुमच्या 12 नगरसेवकांच्या वार्डात नाही. जेणेकरून आमच्याही नगरसेवकांना तेवढाच त्रास होतोय. आपण सांगितलं होतं की आम्ही 4-5 दिवसात पाणी देऊ, परंतु आता 100 दिवस झाले, 12-13 दिवसांनी पाणी येत आहे. तर ह्या संदर्भामध्ये अमृत योजनेचं काम असेल, त्याच्या संदर्भामध्ये जी आठवडे बाजाराची पाण्याची टाकी बनत होती, ती टाकी आपण स्वतः काहीतरी कॉम्प्लेक्स बांधण्याच्या नादामध्ये ते काम बंद पाडलं. हे लोकांना सगळं दिसतंय, सगळं माहिती आहे. आणि आता नवीन त्यांनी आमच्या बाजूच्या वार्डामध्ये अमृत योजनेचे कनेक्शन देणं चालू केलं. अरे बाबांनो, आम्ही आताच सगळ्या वार्डांमध्ये संजूभाऊ सावकारे यांच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आम्ही तयार केलेले आहे. त्या रोडला तोडून फोडून तुम्ही कनेक्शन देताय. अमृत योजनेचं काम अपूर्ण असताना आताच तुम्हाला म्हणजे जे रोड झालेले ते रोड फोडून तुम्ही लोकांना वेठीस जाणार आहेत का? येणाऱ्या पावसाळ्यामध्ये परत ओढायला होईल किंवा रोड खराब झाले. बाकी त्याच्या मागचं कारण की आता काहीतरी 25,000 कनेक्शन त्यांनी भुसावळ शहरात देण्याचं चालू केलंय. तर माझं विनंती आहे, जोपर्यंत पूर्ण टाक्या, पूर्ण वॉटर सप्लाय अमृत योजनेचं होत नाही तोपर्यंत चांगले रोड फोडू नका, जेणेकरून लोकांना, जनतेला त्याचा त्रास होणार आहे. 2 दिवस अगोदर भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडम यांनी SP ऑफिसमध्ये जाऊन नामदार संजय भाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांच्या विरोधात खोटे कागदपत्र दाखल केले म्हणून गुन्हा दाखल करा असं त्यांनी तरी मागणी केली आहे. हा असा प्रकार आहे की दिया बुझ रहा है इसलिए फडफडा रहा है. काही दिवसाने जे सत्य आहे ते पूर्ण भुसावळकरांच्या समोर येणार आहे. आमच्या जसे तुम्ही SC मधून निवडून आले, तुम्ही असं दावा करताय, तर आमच्या भाजपकडनं बी टोटल 4 लोक SC मधून निवडून आलेले. त्याच्यामध्ये सुरवाडे पूजा चंद्रकांत म्हणून एक नंबर वार्डातून आमची एक महिला नगरसेवक निवडून आली. इलेक्शनला आता 4 ते 5 महिने होत आले. आमच्या नगरसेविका पूजा सुरवाडेचा व्हॅलिडिटीचा दाखला आलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. तर माझा असा प्रश्न आहे, तर तुमचा काय येत नाही अजून? कारण तुम्ही तिथे खोटे कागदपत्र दाखल केलेले आहे म्हणून तुम्हाला हे उशीर होतोय. मी तुम्हाला चॅलेंज करतो की आता काही दिवस राहिलेले, 180 दिवस संपल्यामध्ये तुम्ही ते दाखल करा. तुमचे जे बी डॉक्युमेंट आहे, ओरिजिनल असतील की डुप्लिकेट असतील, ते तुम्ही दाखल करा. तुमची व्हॅलिडिटी आणा, त्याच्यानंतरच कोणावर आरोप करा. हे एक माझ्याकडे दाखला आलेला आहे. नाही ना, हे माझ्याकडे एक दाखला आलेला आहे. हा त्यांच्या वडिलांचा दाखला आहे, हे तुम्ही बघू शकता. त्यांनी काय प्रकार केलेला आहे. सर्वात अगोदर तर कोणत्याही दाखल्यावर
असं व्हाईटनर लावलेला नसतो, खाडाखोड केलेली आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि चोरी करायची, पण चोरी करायला बी अक्कल लागते. ते त्यांनी हे पहा, फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट लिहिलं याच्यावर. याची स्पेलिंग खरी आहे का तुम्ही पहिले सांगा. कास्ट सर्टिफिकेटची स्पेलिंग काय असते हे तुम्ही बघू शकता इथे. त्यांनी, आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी खोटे दाखले, हा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांनी खोटे दाखले दाखल केलेले, तयार केलेले, म्हणून त्यांची अजून व्हॅलिडिटी आली नाही. तुम्ही ज्यांच्याही दिशाभूल करू नका. आता मी अजून तुम्हाला एक प्रूफ दाखवतो. इथे तारीख पण त्यांनी खोडलेली आहे, कारण ज्या तारीखेचा हा दाखला आहे त्या दिवशी रविवार होता, म्हणून आम्ही पकडले जाऊ. त्याच्यानंतर त्यांनी तारीख चेंज केली आहे, आता बुधवार दाखवतोय. म्हणजे खोटं तुम्ही करायचा आणि दुसऱ्यावर ते आरोप करायचा, हा तर आहे तुम्हाला जास्त दिवस हे राहणार नाही. लवकरच निर्णय येणार आहे. शासनाकडनं जे जे पण चौकशी होत आहे, शासन काही फक्त संजू भाऊचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा शासन आहे. तुम्ही जे दाखले तिथे दाखल केलेले त्याच्यावरच ते त्यांची चौकशी करणार आहे आणि ते निर्णय देणार आहे. म्हणून खोटं बोलून भुसावळकरांची दिशाभूल करू नका. काही काळ आहे, भुसावळसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जेवढा काळ पण तुम्ही आहे तेवढा काहीतरी भुसावळसाठी काहीतरी चांगलं करून जा आणि तुमची टर्म संपवा.